राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत कोपरगाव तहसीलनं प्रथम क्रमांक पटकावला असला तरी तालुक्यातील सुरेगाव आणि कोळगाव थडी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नामुष्कीची वेळ आली आहे. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून अनेक ठिकाणी वाळू तस्करांकडून कोणताही परवाना न घेता नदीपात्रात अवैध फरांद्यांच्या सहाय्यानं वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे हा प्रकार महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचंही चित्र दिसून येत आहे. कोपरगाव तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं कोळगाव आणि सुरेगाव गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करून जवळच वाळू साठा केला आहे अशी माहिती महसूल विभागाला देण्यात आली. मात्र महसूल पथकाची गाडी तिथे येऊन थांबली. वाळू तस्कर त्यांच्याशी गप्पा मारत बसले. मात्र तो साठा वाहतूक करणाऱ्या तस्करांना ते रोखू शकले नाही. ही दुर्दैवाची बाब दिसून आली. यावरून महसूल विभाग किती कार्यतत्पर आहे हेही समजतंय. यावरून तहसीलदार महेश सावंत आपल्या कार्याच्या जोरावर राज्यात प्रथम क्रमांक मिळवतात. मात्र त्यांचंच महसूल पथक हलगर्जीपणा करतं की काय हेच कळत नाही. राज्य शासनानं अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरी देखील कोपरगाव तालुक्यात वाळू माफियांचा बिनधास्त कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे. स्थानिकांच्या मते तहसीलदार महेश सावंत यांच्या कार्यकाळात काही ठिकाणी कारवाया झाल्या असल्या तरी त्या केवळ नावापुरत्याच झाल्या. परिणामी वाळू तस्करांचे मनोबल वाढले असून त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. दरम्यान कोपरगाव तहसीलच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते तहसीलदारांचा सन्मान नुकताच करण्यात आला असून शहरात अभिनंदनपर फलकही झळकत आहेत. एकीकडे गौरव आणि दुसरीकडे अवैध वाळू उपसा या विरोधाभासी परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी शासन आता नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ. ब्युरो रिपोर्ट येस्तान मीडिया, कोपरगाव.